इकडे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना काँग्रेसच्या काही आमदारांनी मतदान केलंय। काँग्रेसची जवळपास 8 मतं फुटली आहेत असा अंदाज आहे। यानंतर नाना पटोलेंनी क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईचा इशारा दिलाय। जितेंद्र आव्हाड यांनीही क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची हकालपट्टी व्हावी अशी मागणी केली आहे। बघा, मतं फुटलेल्याचं जे तुम्ही सांगता आहे, आंडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेस हा प्रकार झाला। त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती, ती आयडेंटिफाई झाली नव्हती। यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला। त्या ट्रॅपमध्ये हे बदमाश लोक सापडलेली आहे। वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। एक लक्षात ठेवा, या फुटीपायीच महाराष्ट्रामध्ये गद्दारी विरुद्ध राग तयार झाला। आता जे फुटलेत ते पकडले जाणार नाहीत असं नाही आहे। जे 6 जण फुटलेत ते 6 जण पकडले जातील। आणि मी काँग्रेसच्या नेतृत्वाला सांगितलं, मी स्वतः पर्सनली, की 24 ते 48 तासात यांना पक्षातून बाहेर काढा। ज्या पक्षामधली मतं फुटलेली असतील ते त्याचा अंतर्गत विचार करतील, त्याबद्दल मला शंका नाही। आणि शेवटी असं आहे की प्रत्येक जो फुटणार आहे त्याला काय प्रलोभनं दिलेली याच्यावर आम्ही असं ऐकतोय की 5 कोटी रुपये, 100 कोटी रुपयाची किंवा 50 कोटीची त्याच्या मतदारसंघात कामं, अशी सगळी आश्वासनं आहेत। त्याचा कदाचित परिणामांना प्रभावित होऊन काही लोकांनी इकडं तिकडं केलं असेल। अर्थात त्यालाच घोडेबाजार म्हणतात। नमस्कार, मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा तुझं।